आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट। भेटीवेळी मनसेचे बाळा नांदगावकर सुद्धा उपस्थित। बच्चू कडूंकडून मराठवाड्यातल्या शेतकरी यात्रेचं राज ठाकरेंना निमंत्रण। निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशीन नसेल तर निवडणूक घेण्यापेक्षा भाजप कार्यालयामध्येच शिक्के मारा। ईव्हीएम मशीन असेल तरच कशाला निवडणुका लढायच्या अशी भावना निर्माण होतीये। बच्चू कडूंची प्रतिक्रिया। संसदेच्या मुख्यद्वाराजवळ महाविकास आघाडीच्या खासदारांचं आंदोलन। तर ईपीएफओ कर्मचाऱ्यांच्या मागण्या सरकारनं पूर्ण कराव्यात यासाठी हे आंदोलन। लवकरच आपलं सरकार येणार, मी मंत्री होणार, भास्कर जाधवांना विश्वास। तर मंत्री नाही झालो तरी हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता नक्कीच होईल असा केला दावा। माजी आमदार विजय भांबळे यांच्या पुतण्याला मुंबईतनं अटक केल्याची माहिती। मेघना बोर्डीकरांवर अश्लील टीका केल्याचा विजय भांबळेंच्या पुतण्यावर आरोप। परभणी जिल्ह्यामध्ये या संदर्भात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठा वाद। यवतमाळमधील 49,735 हून अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यातले व्यवहार थांबवले। लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतल्याचा संशय। अपात्र लाभार्थ्यांची गृह चौकशी होणार। कल्याणमधील माजी नगरसेवक गोळीबार प्रकरणाची चार्जशीट राजकीय दबावामध्ये बनल्याचा महेश गायकवाडांचा आरोप। देशमुख हत्या प्रकरणासारखी माझी केस सुद्धा फास्ट ट्रॅकवर घ्यावी, महेश गायकवाड यांची न्यायालयाकडे विनंती। खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट। मतदारसंघातील कामांसंदर्भात चर्चा केल्याची माहिती। गडकरींच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट झाल्याची माहिती। पुण्यामध्ये 11 आणि 12 ऑगस्टला काँग्रेसचं राज्यस्तरीय निवासी चिंतन शिबिर। हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून शिबिराचं आयोजन। राज्यातनं 250 पदाधिकारी यामध्ये सहभागी होणार।